तुमची पोलीस वाईफ प्रीती. तुम्ही आत्तापर्यंत माझ्या सगळ्या व्हिडिओला, मोठ्या मोठ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहेत, खूप छान सपोर्ट करतायत. असा सपोर्ट राहू द्या. आणि जे कोणी नवीन असतील ना, त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला प्लीज असा सपोर्ट करत राहा आणि आपले व्हिडिओज पण बघत राहा. तर सो आज आपण म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला वर्क फ्रॉम होम रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन देईल. सो मी कसं करते ती तुम्हाला मी पहिले तर सांगते आहे. तर मी ना सगळं म्हणजे मिस्टरांना, आता मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे 24 तास ऑन ड्युटी असतात. त्यांना कधी पण यावं लागतं, कधी पण जावं लागतं. सो मग त्यांना हँडल करून मला जर बाहेर जाणं होत नव्हतं आणि पॉसिबल पण नव्हतं, कारण घरामध्ये कुणी नसल्यामुळे आणि छोट्या बाळाची रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे सिया 2-2.5 वर्षाचीच आहे ती आणि तिची रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे ना मला बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नव्हतं, नाही का. तर माझं प्रोफेशन आहे, मी D-Pharmacy कंप्लीट केलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे माझं. आणि इतकं शिक्षण घेऊनही घरामध्येच एक हाऊसवाईफ म्हणून म्हणजे अनएज्युकेटेड पण तीच करते, एज्युकेटेड पण तीच करते. तर मग मला असं वाटायचं की मी इतकं एज्युकेशन घेऊन माझा काय फायदा किंवा माझं काय फायदाच नाही. म्हणजे असं म्हणजे एज्युकेशन घेऊन मला असं वाटत होतं की खूप सारे मी पैसे इन्व्हेस्ट केले शिक्षणाला, नसते केले तर बरं झालं असतं, कारण आपल्याला नंतर लग्नच करायचं होतं, हाऊसवाईफ म्हणूनच राहायचं होतं. तर मी नसते आईवडिलांची हे झाले तर बरं झालं असतं, म्हणजे पैसे घातले नसते तर बरं झालं असतं. पण माहिती ना प्रत्येकाला म्हणजे ते त्यावेळेस नसतं कळत. एक 12वी झाल्यानंतर सगळ्यांनाच काहीतरी एज्युकेशन घ्यायचं हे हवस असते म्हणा, किंवा सगळ्यांनाच काहीतरी पुढं करावं असं वाटत असतं. पण वडिलांची परिस्थिती इतकी पण नव्हती की ते मला पुढं पण अजून प्रोसीड करून शिकू शकले असते इतकी, कारण फीज खूप होत्या आमच्या टायमिंगला, फ्री असं काही नव्हतं. सो त्यावेळेस मग इतकं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग मी D-Pharmacy 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केला आणि माझं मेडिकल लायसन पण आलेलं आहे. सो पण आता ते देऊन म्हणजे तिथं मीच लागते वर्क करायसाठी किंवा स्वतःचं मेडिकल टाकण्यासाठी ते उपयोगी. सो माझं जे लायसन आहे ते तसंच घरामध्ये पडू नये, म्हणजे मी काही दिलं नाही, कारण ते इलिगल काम आहे त्याच्यामुळे मी काही ते दिलं नाही. सो मग आता म्हणजे ते तसंच पडलेलं आहे घरामध्ये. मग करायचं काय झालं, लग्न झालं, मुलगी पण झाली आणि इच्छा तर खूप होती, एवढं शिकले, एवढे एज्युकेशन घेतलं आहे आणि वायाला जाईन असं पण वाटत होतं. सो मला एक छान प्लॅटफॉर्म भेटला आणि मग म्हटलं छान प्लॅटफॉर्म भेटला मला, छान मी लगेच कनेक्ट करून टाकलं कुठलाही विचार न करता. आणि त्यावेळेस म्हणजे मी लगेच कनेक्ट पण झाले त्यांच्याशी आणि मला कसं काहीतरी करायचं होतं, जिद्द होती, मला काहीतरी करून दाखवायचं होतं. सो मी लगेच हे केलं, जॉईन करून टाकलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने मी वर्क फ्रॉम होम लगेच जॉईन करून टाकलेलं आहे आणि म्हणजे एवढं एज्युकेशन घेऊन घरातच बसायचं हे होतं. म्हणजे आपलं जे वर्क आहे त्याला एज्युकेशन काहीही मॅटर करत नाही. स्किल बेस्ड प्रोजेक्ट आहे. आपण कुणाला कशी स्किल आहे त्यानुसार आपण ग्रो करू शकतो याच्यामध्ये. सो USA बेस्ड प्रोजेक्ट आहे, USAची कंपनी आहे आणि मी त्याच्यामध्ये वर्क करते. MK ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन असं आपल्या कंपनीचं नाव आहे. सो मी त्याच्यामध्ये वर्क करत आहे. आणि सपोज आता खूप जणांना प्रश्न असतील की बाबा काय करायचं किंवा घरी बसून आपण काय करू शकतो. तर घरी बसून एक म्हणजे सोशल मीडिया हँडलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि नेटवर्क मार्केटिंग अशा खूप साऱ्या त्याच्यामध्ये म्हणजे फील्ड आहेत आणि त्या आपण चॉईस करू शकतो आणि त्यानुसार आपण वर्क करू शकतो. सो मी पण सध्या सोशल मीडिया हँडलिंग पण करते आहे आणि आपल्याला खूप सारं शिकायला भेटतंय, कसं एडिटिंग करायचे आणि सोशल मीडिया रिगार्डिंग पण खूप सारं शिकायला भेटतं याच्यामध्ये. आणि सो मी अगोदर म्हणजे थोडे उतरले होते सोशल मीडियावरती. सो मला त्याचं नॉलेज होतं थोडंफार सोशल मीडिया रिगार्डिंग. आणि मध्ये थोडंसं निगेटिव्ह होऊन म्हणा किंवा वेगळ्या काही कारणांमुळं सोशल मीडिया माझा थोडंसं बंद केला होता. सो मी आता परत कंटिन्यू केला आहे
तर अशा पद्धतीने आहे आपलं वर्क पण आहे आणि खूप छान आहे. घरी बसून तुम्ही तुमच्या फ्री वेळेमध्ये याच्यामध्ये वर्क करू शकता आणि वयाची कोणतीही अट नाही, म्हणजे 18+ पाहिजे. 18 वर्षापेक्षा वरील सगळ्यांना चालते. त्यानंतर काय एजची एवढे काय हे नाही आहे, म्हणजे अट वगैरे नाही आहे. आणि म्हणजे असं काय एज्युकेशनची पण काही एवढी म्हणजे खूप, आता माझं कसं, आता कुणाला असं वाटतं मी एज्युकेशन याच्यामध्ये मॅटर करतं का, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे काय काय, याच्यामध्ये स्किल महत्त्वाचं आहे. कोण किती लक्ष देऊन वर्क करतं आहे, कोण किती आपलं स्किल दाखवतं याच्यामध्ये, नाही ह्याचं काम आहे. सो मध्येच व्हिडिओ बंद करावा लागला होता, कारण आता छोटे मुलं असल्यामुळं त्यांना हँडल करून सगळं घरामध्ये करणं हे करावं लागतं. आणि तेच मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वर्क करू शकता. तुम्ही ज्या वेळेस फ्री असताल, आता मी ज्या वेळेस काय होतं, सिया 1 ते 3-4 पर्यंत झोपते, तर त्यामधल्या वेळेमध्ये ना मी माझं वर्क करते. मी आणि पार्ट टाईम आणि फुल टाईम हे दोन्ही मध्ये तुम्ही वर्क करू. फुल टाईम पण देऊ शकता तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तुमचा फुल टाईम पण देऊ शकता, पण माझ्याकडे तितका वेळ नाही आहे, सो मी पार्ट टाईममध्येच करते. सो अशा पद्धतीने मी वर्क करत असते आणि अर्निंग प्लस हे लर्निंग आपलं चालू आहे, म्हणजे शिकायचं पण आहे कमवायचं पण आहे अशा पद्धतीने. आणि आपल्या स्किलवरती आणि तुम्ही जितकं वर्क करताय ना तितके याच्यामध्ये पैसे भेटतात. तुम्ही नाही वर्क केलं, तुम्ही नाही काही केलं तर काहीच नाही भेटणार. अशा पद्धतीने आपलं वर्क आहे. सो कुणी इंटरेस्टेड असेल ना तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कमेंट करा वर्क म्हणून. सो मी त्याला डिटेल वगैरे देईल आणि तुमचा नंबरही मेन्शन करा, म्हणजे मग कॉलवरती पण मी तुम्हाला फुल डिटेल्स देऊन टाकल, नाही का. कोणाला जर इंटरेस्ट असेल वर्क फ्रॉम होम करायला तर बघू शकता. मी मुलीला सांभाळून घरातली सगळी जिम्मेदारी सांभाळून वर्क फ्रॉम होम करते. सो तुम्ही पण कोणी घरी बसून असाल, काहीतरी करण्याची इच्छा असेल, बाहेर जाणं होत नसेल तर सो करू शकता. आणि असं काहीही नाही, शिक्षणाची जास्त अट नाही आहे. 10वी पास तरी निदान पाहिजे, निदान लिहिता वाचता तरी आलं पाहिजे, असे तरी असे तरी आपल्याला लोक लागत आहेत. सो वॅकन्सीनुसारच सीट असतात अवेलेबल, म्हणजे वॅकन्सी असेल तरच पुढं प्रोसेड आणि इंटरव्ह्यू बेसवरती सिलेक्शन आहे. सो इंटरव्ह्यू पण घेतला जातो. इथं कुणालाही सिलेक्ट केलं जात नाही. इंटरव्ह्यूमध्ये जे पास होतील त्यांनाच पुढं प्रोसीड केलं जातं. आणि सो इंटरव्ह्यू कसा होईल तर इंटरव्ह्यूमध्ये ज्या तुम्ही 2-4 दिवसाचं जे तुम्ही सेशन ऐकता किंवा ऑरिएंटेशन असतं त्याच्यामध्ये जे तुम्ही नॉलेज घेताय ना त्या बेसवरतीच आपला इंटरव्ह्यू घेतला जातो. सो कुणी इंटरेस्टेड असेल तर प्लीज वर्क म्हणून कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. त्याला मी सगळे डिटेल्स वगैरे सांगितले जाईल. आणि ट्रस्टेड कंपनी आहे आपली, 50 वर्षापासून इंडियामध्ये वर्क करत आहे. आपल्या इंडियामध्ये आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये कंट्रीज आहेत 192 आणि त्याच्यामध्ये 162 कंट्रीजमध्ये आपली ही कंपनी वर्क करते. सो तुम्ही बघू शकता, फ्रॉड आणि फेक असेल तर कधीच पकडले असते, पण आपल्या 50 वर्षापासून, 50 वर्ष काय म्हणतात त्याला, 50 वर्षापासून ही कंपनी आपल्या इकडं वर्क करते. कुठल्याही प्रकारची चेन सिस्टीम नाही. हे कुणाला असं वाटत असेल की बाबा चेन सिस्टीम आहे, एकाला एक माणसं जोडायचे, अशा पद्धतीने वर्क नाही आहे. आपली टीम वर्क आहे. आपल्याला आपली स्वतःची टीम तयार करायची आहे आणि टीम वर्क करायचं आहे. त्यातील एक जरी व्यक्ती कमी झालं तरी आपल्या जे वर्क आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. सो अशा पद्धतीने आपलं वर्क आहे आणि तुम्ही कितीही अर्निंग करू शकता याच्यामधून. तुमच्या स्किलवरती डिपेंड आहे आणि तुम्ही किती वर्क देताय, किती टाईम देताय ना त्याच्यावरती पण हे वर्क डिपेंड आहे. सो कोणी इंटरेस्टेड असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तर सो माझ्याकडून इतकंच होतं. वर्क फ्रॉम होम रिलेटेड मी म्हटलं होतं मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देईल. सो माझी तीच इन्फॉर्मेशन आहे, हीच इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडनं. मला जेवढं नॉलेज आहे, जेवढं मला सांगता येतं आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सो बघा, करू शकता तुम्ही पण. आणि
तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा तुम्हाला काहीतरी थोडीशी मदत भेटली असेल किंवा हिंट भेटली असेल तर आपल्या चॅनल आपला जो हा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला जे जे वाटते व्हिडिओजमध्ये किंवा जे जे महत्त्वाचं आहे, मला ज्याची इन्फॉर्मेशन आहे ना, मी ते पण तुमच्याशी शेअर करत जाईल. आणि माझी जी लाईफस्टाईल आहे एक पोलीस वाईफ म्हणून घरामध्ये, आता तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असताल, हे सांगण्याची गरज नाही की माझे मिस्टर घरी नसतात. माझे मिस्टर जास्त घरी नसतातच, कारण पोलीस म्हटलं ना एक स्वतःला घरातील काय म्हणतात ना, एक खंबीर माणूस बनावं लागतं पोलीस वाईफला. आणि तसंच आहे आमचं पण, सण असो काय असो काय असो आम्हाला एकट्यांनाच हँडल करावं लागतं. सो तसंच आहे. त्यामुळे लहानमध्ये बाळ खूप म्हणजे मी 3-3.5 महिन्यापासून मी एकटीच हँडल करते तिला. त्यांना जास्त टाईम भेटत नाही बाळाला द्यायला, फॅमिलीला द्यायला. पण मग चला एक आपणच समजून घ्यायला पाहिजे म्हणून चालू आहे. सो अशा पद्धतीने आमची तुम्हाला मी सगळी माझी जर्नी पण सांगितलेली आहे इथून मागं. आणि खूप छान पण मला प्रतिसाद पण दिलेला आहे तुम्ही. आमचं लग्न कसं झालं, कसं जमलं म्हणा, किंवा माझ्या डिलेवरीमध्ये मला काय त्रास झाला त्याचा पण मी फुल व्हिडिओ टाकलेला आहे. आणि मी मध्ये मध्ये जे रेसिपीज बनवत असते ते पण मी टाकत असते. सो जाऊन कंटिन्यू आपले व्हिडिओ जर बघितले नसतील ना तर नक्की जाऊन चेक करा एकदा व्हिडिओज. आणि तुम्हाला वर्क फ्रॉम होम रिलेटेड मी जी माहिती दिली ती कशी वाटली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.